नमस्कार, मी समीर रानडे आणि आपण ऐकत आहात आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह अर्थात APCCI तर्फे प्रस्तुत विशेष पॉडकास्ट स्वच्छतेच्या गोष्टी. आज आपल्यासोबत आहेत APCCIचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे. मल्हार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कचरा म्हणलं की आपल्याला त्याबद्दल बोलण्यात फार काही रस नसतो. ओला कचरा आणि सुका कचरा अशा दोन बादल्या रोज सकाळी घराच्या बाहेर ठेवल्या की त्याचं पुढे काय होतं आपल्याला काहीच माहीत नाही. आपली जबाबदारी तिथेच संपते. आणि बाहेर तर काही विचारायलाच नको. बाहेर आपण चॉकलेट खाल्लं किंवा काही खाल्लं तर ते रॅपर्स आपण फेकून देतो. त्याचं पुढे काय होतं आपल्याला काहीच माहीत नाही. तर आजच्या आधुनिक काळात जिथे क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल ही सर्वात मोठी समस्या आहे आणि कचरा व्यवस्थापन हा त्यातला सर्वात मोठा घटक आहे, तर अशा वेळेस कचऱ्याबाबत जागरूकता वाढणे का गरजेचे आहे? हे खरं आहे. कचऱ्याबाबतची जागरूकता आत्ता सध्या एवढीच आहे की आपल्या घरातला कचरा आपल्या नजरेसमोरून जावा. त्यानंतर त्या कचऱ्याची यात्रा पुढे काय होती या बाबतीत फारसं काही कोणी अवेअर नाही आहे. त्याच्या बाबतीत फार काही कोणी अभ्यास करतं आहे किंवा त्यानुसार त्या कचऱ्याचा विचार केला झाला आणि त्याच्यामुळे त्या कचऱ्याचं प्रोसेसिंग काय होतं याच्यावरचा अवेअरनेस त्या मानाने जरा कमी आहे. तरी आत्ता काही NGOज किंवा विद्यार्थी आणि काम करणारे जे काही व्हॉलेंटिअर्स टाईपचे लोक आहेत त्यांनी हा विषय चांगला धरून ठेवलेला आहे आणि कचऱ्याचं बद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी ते सगळ्यांचा खूप चांगला प्रयत्न चालतो आहे. पण वैयक्तिक लेवलवर प्रत्येकाने हे जाणून घ्यायला पाहिजे की आपल्या घरातून बाहेर पडलेला कचरा हा कुठे जातो. आपली लाईफस्टाईल आता बदलली आहे. पूर्वी आपण कपड्याच्या बॅगमधून आपण वस्तू आणत होतो आणि तिथेच तो कचऱ्याचा निर्माण होण्याचा विषय जो आहे तो तेवढ्यापुरता मर्यादित होता. आता आपण ऑनलाईन खरेदी करतो, त्यामध्ये वस्तूच्या पेक्षा 3 पट जास्त हा त्याचा रॅपर्स किंवा त्याचं जे वेस्टर्न येतं त्यामुळे त्याचा कचरा वाढलेला आहे. 7 इंचाचा पिझ्झा आता अर्धा किलोच्या बॉक्समध्ये येतो. आता हे अनअवॉइडेबल आहे कारण आपण उघडा पिझ्झा घेऊ शकत नाही. तर मग कचरा येणं जर हे अविभाज्य झालेलं आहे तर आपण ते वास्तव स्वीकारायला पाहिजे आणि त्या कचऱ्याचं आता पुढं काय होतं याबद्दल थोडीशी माहिती घ्यायला सुरुवात झाली पाहिजे. हा कचरा जर प्रोसेस झाला तरच याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने लागू शकते. आणि कुठलाही कचरा हा कचरा नसून तो एक प्रकारचा रिसोर्स आहे आणि त्यापासून काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन किंवा वेल्थ क्रिएशन होऊ शकतं. पण हे कधी होऊ शकतं जर तो कचरा त्या फॉर्ममध्ये त्याच्या अवस्थेमध्ये जर त्याचं विलगीकरण केलं गेलं तर. ओला कचराच राहिला तर त्याच्यापासून बायोगॅस बनू शकतो किंवा चांगल्या उत्तम प्रतीचं खत बनू शकतं. सुका कचरा जो आहे या सुका कचऱ्यातला प्रत्येक भाग जो आहे हा परत वापरण्यासारखा आहे. तो कागद असेल, प्लास्टिक असेल, धातू असेल किंवा काच असेल, या प्रकारच्या वस्तू पुन्हा वापर केला जातो. पण हेच जर दोन्ही एकत्र जर मिक्स झालं तर हा दोन्ही कचरा आपल्या कुठल्याच कामाला येऊ शकत नाही. ओल्या कचऱ्यामध्ये जर पेपर किंवा प्लास्टिक बॅग गेली तर त्याचं जे पुढचं जे डायजेशन होतं असतं बायोगॅस प्लॅनमध्ये किंवा खतच्या प्लॅनमध्ये, तर तिथे त्याच्यावर परिणाम होतो आणि ते संयंत्र पूर्ण बंद पडू शकतं. किंवा जिथं प्लास्टिक रिसायकलिंग करायचं आहे तर ते प्लास्टिकमध्ये जर फूड पार्क गेलेला असेल काही तर तो प्लास्टिक पुन्हा त्यांच्या कामाला येत नाही. तर आपण एक खूप बेसिक प्रश्न आहे की घरामध्ये ओला सुका कचरा आणि ज्याला आपण रेड डॉट म्हणतो, जो घरामध्ये तयार होणारा मेडिकल वेस्ट जो आहे, तर त्याच्यामध्ये डायपर, सॅनिटरी पॅड या प्रकारचं जो काही आपलं बँडेज निघालेले हे जर सेपरेट ठेवलं गेलं तर या कचऱ्याची व्हॅल्यू वाढेल आणि या कचऱ्यापासून काहीतरी एक व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकेल आणि सगळा कचरा कुठेही लँडफिलला न जाता हा पूर्णपणे प्रोसेस होईल आणि सगळी शहरही कचरामुक्त होऊ शकते. हा एक आदर्श भाग झाला की मग असं जर एवढं सोपं असेल तर का होत नाही आहे. तर याच्यामध्ये आज हे होत नाही आहे याचं मला वाटतं ते कारण असं आहे की वैयक्तिक पातळीवर अजूनपर्यंत कचऱ्याचं जे अगदी साधं शास्त्र आहे ते अजून फारसं लोकांच्यापर्यंत पोचलं गेलं नसावं किंवा त्याला अजून लोक दुर्लक्षित करत आहे की या नक्की कचऱ्याचं पुढं काय होतं आणि जर नाही झालं तर पुढं काय होईल. मग कचऱ्याचे डोंगर वाढतील, कचऱ्यामध्ये मिथेन वायू आपोआप जनरेट होतो. तुम्हाला
बाहेरून आग लावायची गरज नाही. तापमान वाढलं तरी सुद्धा तो कचरा पेटू शकतो. आणि पेटलेला कचरा विझवणं हे खूप मुश्किल काम आहे, कारण त्याच्या आतल्या ढिगामध्ये 200 ते 250 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असतं. किती जरी पाणी मारलं तर त्या पाण्याची वाफ 100 डिग्री सेंटीग्रेडला होऊन जाते आणि खालची कचरा विझू शकत नाही. आणि हा जळलेल्या कचऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण करणारे वायू बाहेर पडणार, नंतर उष्णता बाहेर पडणार. आणि याचा नंतर परिणाम जो आहे हा क्लायमेट चेंजवर आहे. आणि मग नंतर आपण असं म्हणतो की यावेळेला उन्हाळा वाढला किंवा पाऊस लांबला. पण याच्यावर जसे जागतिक पातळीवर वेगवेगळी कारणं जरी कारणीभूत असली तरी कचरा हा सुद्धा एक खूप मोठा त्याच्यामागचं कारण आहे. बहुतेक ठिकाणी ज्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली जात नाही तिथे कचरा हा जाळला जातो, नाही तर नदी किनारी जी गावं आहेत तो नदीमध्ये व्हायला जातो. नंतर हा कचरा शेवटी धरणांमध्ये अडकतो आणि धरणामध्ये अडकलेला कचरा हा त्याचा नंतर तो तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये, जनावरांच्या पाण्यामध्ये, शेतीमध्ये येतो आणि या न त्या कारणाने परत तुमच्या शरीरामध्ये येतो आणि तुमच्या आरोग्यावर याचा खूप मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम येत राहतो. हे नक्की सिद्ध झालेलं आहे की तुमचा कचरा हा शेवटी परत तुमच्यापर्यंत येतोच. समुद्रात जरी टाकला तरी तो परत किनाऱ्यावर येईल. तो तुमच्या किनाऱ्यावर येईल किंवा आफ्रिकेच्या किनाऱ्यावर जाईल, पण तो किनाऱ्यावर येणारच आहे, कारण समुद्र कुठली गोष्ट आपल्या स्वतःकडे ठेवत नाही. त्याचा पर्यटनावर परिणाम होतो, लोकांच्या तिथल्या स्थानिक इकॉनॉमीवर परिणाम होतो, व्यवसायावर परिणाम होतो. असा एक कचरा हा जो पार्ट आहे हा तुमच्या जीवनाच्या अनेक अंगाला स्पर्श करतो आणि त्याच्यावर अत्यंत अनुकूल आणि प्रतिकूल दोन्हीही प्रकारचे परिणाम करू शकतो. प्रोसेस केल्यानंतर कचऱ्यापासून जी वेस्ट क्रिएट होते तर तोही चांगला एक परिणाम आहे. त्याचे सुद्धा खूप गावांनी आपल्याला आत्तापर्यंत आदर्श उदाहरणं घालून दिली. आणि जिथं कचऱ्यामध्ये हेळसांड केली जाते किंवा कचऱ्याला दुर्लक्ष केलं जातं त्या कचऱ्याच्या कामाचं काय होतं आणि त्या गावांचं नंतर पुढे काय होतं याचंही उदाहरण आपल्या आजूबाजूला दिसतील. तेव्हा प्रत्येक वैयक्तिक पातळीवर कचऱ्याचं शास्त्र जाणून घ्यावं आणि त्या कचऱ्याचं पुढे काय होतंय याचा विचार करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. आपण ओपन किंवा वेस्टर्न नसलेलं चॉकलेट खाऊ शकणार नाही, कप नसलेला आईस्क्रीम आपण स्वीकारू शकणार नाही. त्यामुळे कचरा हा निर्माण होणारच आहे, पण त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावणं ही याच पृथ्वीचे आपण नागरिक असल्यामुळे आपली जबाबदारी आहे. हा माझ्या गावचा कचरा दुसऱ्या गावात किंवा दुसरीकडे माझ्या नजरेआड गेला म्हणजे कचऱ्याचं जबाबदारी संपली. हा जर आपण अप्रोच ठेवला तर भविष्यकाळ खरोखर अवघड आहे. आत्ताच ती परिस्थिती अवघड बनलेली आहे. आपण तयार केलेल्या कचऱ्यापैकी 20 ते 25% कचरा फक्त प्रोसेस करतो आणि खूप मोठ्या प्रमाणाचा कचरा हा अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, जाळला जातो, पाण्यात फेकला जातो, समुद्रात फेकला जातो आणि तो नंतर परत त्याचं भयावह स्वरूप होऊन तो पुन्हा आपल्याकडेच येतो आहे. हा जर प्रकार थांबवायचा असेल तर कचऱ्याबद्दलची जागरूक हे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सुरुवातीपासून व्हायला हवी. शाळेपासून याची सुरुवात जर झाली तर हा प्रकार पुढे पुढे त्याची जागरूकता वाढेल आणि त्याच्यानंतर आपलं शहर असं नाही तर संपूर्ण देश स्वच्छ होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद मल्हारजी या माहितीबद्दल. पुढच्या भागात पुन्हा एका नवीन विषयासह भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.